नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट पी.बी. जोशी आज परत आपल्याशी एका नवीन टॉपिकवर चर्चा करण्यासाठी आलो आहे आणि तो टॉपिक म्हणजे आर्बिट्रेशन. आता आपल्याकडे आर्बिट्रेशन अँड कन्सिलिएशन ॲक्ट आहे 1996चा, पण आपण फक्त त्यातलं आर्बिट्रेशन म्हणजे काय हे आज समजून घेणार आहोत. आर्बिट्रेशन आता बऱ्याचशा ॲग्रीमेंट्समध्ये आपण बघतो की आर्बिट्रेटरचा क्लॉज टाकलेला असतो. आता हा क्लॉज का बरं टाकतात आणि काय पर्पज आहे ह्या क्लॉजचा? बऱ्याच वेळेला आपण असं बघतो की जे काही ॲग्रीमेंट्स, कॉन्ट्रॅक्ट्स आणि सेल डीड किंवा आपण जे काही बनवतो, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बनवल्यानंतर त्यातल्या काही टर्म्स अँड कंडिशनचं जर उल्लंघन झालं एखाद्या पार्टीकडून, तर आपण त्याला कोर्टामध्ये त्याच्या व्यतिरिक्त जाऊ शकतो. सिव्हिल रेमेडी आपल्याला घेता येते. पण ही सिव्हिल रेमेडी आपल्याला फार लाँग पडू शकते. मोठी प्रोसेस आपल्याला फॉलो करावी लागू शकते. त्याकरता आपण एक नवीन आर्बिट्रेटरचा क्लॉज त्याच्यामध्ये टाकलेला आहे. आर्बिट्रेटर हा थर्ड पर्सन असतो. म्हणजे ए आणि बी या दोघांमध्ये एखादा व्यवहार झाला आणि त्यांनी काही टर्म्स अँड कंडिशन सेट आउट केले आणि त्यानंतर त्यांनी ॲग्रीमेंट रजिस्टर्ड केलं. पण काही दिवसांनी ए आणि बीमध्ये काही वाद निर्माण झाला आणि ते वाद त्यांना मिटवण्यासाठी आता कोर्टात जायची गरज नाही, कारण इकडे आर्बिट्रेशनचा क्लॉज आहे. त्यामुळे त्यांना आर्बिट्रेटर जो कोणी त्याचं नाव लिहिलं असेल आर्बिट्रेटरचं त्याच्याकडे जाऊन तो मुद्दा त्यांना सॉल्व्ह करता येईल. तर त्या केसमध्ये आर्बिट्रेटरचं काम असतं. आर्बिट्रेटर आता कशा पद्धतीनं सॉल्व्ह करणार की आर्बिट्रेटरकडे ए आणि बी दोघंही जाणार, दोघंही ते त्यांचे मुद्दे सांगणार आणि त्यानुसार आर्बिट्रेटर जो काही योग्य निर्णय वाटेल त्याला त्यानुसार तो न्यायनिवाडा करणार. तर ही प्रोसेस का केली? कारण आपल्या न्यायिक प्रोसिजरमध्ये बराच वेळ लागू शकतो बऱ्याचशा गोष्टीला. त्यामुळे आपण हा मध्य मार्ग काढलेला आहे लवकर न्याय मिळवण्यासाठी, दॅट इज आर्बिट्रेशन. धन्यवाद.